नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये मी गणेश रणधीर सोनावणे तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, काल 25 जून रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डायलॉग आयोजित करण्यात आला होता. MIDC विभागातर्फे म्हणजेच महाराष्ट्र शासनातर्फे. मित्रांनो, तिकडे मीही काल अटेंड केलं होतं ते, कारण मीही उद्योग क्षेत्राशी बिझनेस क्षेत्राशी रिलेटेड आहे, तर मलाही काही नवीन गोष्टी शिकता येतील, नवीन लोकांना भेटता येईल म्हणून मी तिकडे गेलो होतो आणि ते पूर्ण अटेंड केलं. मित्रांनो, बघायला गेलं तर या संवादामध्ये फार्मा, बायोकेमिकल्स, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट क्षेत्र निर्मिती, त्याच्यानंतर जे की दळणवळणाची साधने आहेत त्याच्याविषयी, MIDC क्षेत्रामध्ये ज्या प्लांट्स आहेत त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांना काय काय फॅसिलिटीज पाहिजे गव्हर्नमेंटमधून, तर त्या सर्व विषयांवरती इकडे चर्चा करण्यात आली होती. आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे तिकडे उपस्थित होते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणजेच उदय सामंत तिकडे उपस्थित होते. मित्रांनो, हा विषय थोडासा वेगळा आहे. इकडच्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी, मराठी माणसांसाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे. हा जो संवाद होता याचं नाव होतं महाराष्ट्र इंडस्ट्रियल डायलॉग्स. मीन्स महाराष्ट्रातील लोकांसाठी, महाराष्ट्रातील लोकांच्या समृद्धीसाठी MIDC क्षेत्र कसं विकसित करावे, इव्हन कोणत्या कोणत्या नवीन कंपन्या येणार आहेत, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी निर्माण होणार आहेत, तर याविषयी सर्व चर्चा तिकडे होणार होत्या आणि झाल्या. हे यूट्यूबवरती सर्व हे व्हिडिओज वगैरे तुम्हाला भेटतील. माझा मुद्दा मित्रांनो हा आहे, महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम संवाद झालेला आहे, पण तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये झाला. मित्रांनो, जो की महाराष्ट्रात असल्यामुळे इकडची मूळ भाषा आहे मराठी, तर निश्चितपणे हा कार्यक्रम मराठीमध्ये आयोजित केला पाहिजे होता. ठीक आहे, काही लोक त्याच्यात हिंदी असतात, त्यांनी हिंदी बोललं असतं तरीही चाललं असतं, पण हा पूर्ण संवाद हा इंग्लिश भाषेमध्ये झाला. जवळजवळ हा कार्यक्रम सकाळी 9:15 पासून ते 7:15 वाजेपर्यंत चालला. मित्रांनो, त्याच्यामध्ये भरपूर सेशन्स होते. हे सर्व गोष्टी मराठीमध्ये न होता, हिंदीमध्ये न होता पूर्णपणे इंग्लिशमध्ये झाला. त्याच्यानंतर अजून एक दुर्दैव मित्रांनो, फार वाईट वाटलं आणि खरंच मला राजसाहेब